आय-टीमधल्या पोरांच्या मागे एक बकासूर लागलाय. त्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मित्रांनो, पहिल्यांदा पोरांना असं वाटलं, की हा आपला मित्र आहे. म्हणून जवळ केला, त्याला जवळ ठेवला, प्रॉम्प्ट लिहिला, प्रॉम्प्टमधनं कोड लिहिला. अक्षरशः तो कोड कॉपी पेस्ट करू लागले आणि याच्यामध्ये पोरांना मजा येऊ लागली. परंतु हेच एआय पुढे जाऊन आपली वाट लागेल, हे अक्षरशः पोरांना कधीच माहिती नव्हतं आणि त्याच्यामध्ये इन्फोसिसचे नारायण दाते तर म्हणले होते, की "काय नाही होत रे, आधी पण अशा खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या. परंतु ले-ऑफ होणार नाही, कुणाचा जॉब जाणार नाही. हे 3 वर्ष आधी इन्फोसिसचे काका बोलले होते. परंतु आता मित्रांनो, इन्फोसिसच्या काकांनी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करायला चालू केलेलं आहे. टी-सी-एसच्या काकांनी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केलेलं आहे आणि याच्यामध्ये तर भारतीय कंपन्या करतायत, तर बाहेरच्या कंपन्या का करणार नाहीत? मित्रांनो, Amazonने देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्या पूर्ण सिस्टममध्ये आणलेलं आहे आणि हे एआय अक्षरशः 10-10, 15-15 हजार लोकांची ले ऑफ करतंय. त्यांना कामावरनं काढून टाकते, बेरोजगार करून टाकते अक्षरशः. मित्रांनो, त्यांना ऑप्शन ठेवत नाहीये. त्या कंपनीमध्ये सिक्युरिटी नाहीये, जॉब सिक्युरिटी राहिलेली नाही, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज होतंय. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली करू शकता तुम्ही. जो 10-10 हजार लाईनचा कोड असतो, तो तुम्ही 2 सेकंदात लिहू शकता. मला असं पाहिजे, तसं पाहिजे, असा प्रॉम्प्ट जरी तुम्ही लिहिला, तर लाईन ऑफ कोड तुम्हाला तो डिस्प्ले करतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला फक्त ते कॉपी करायचा, पेस्ट करायचा आणि कुठं काय वापरायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यानुसार तुम्हाला आहे ना, तुम्ही त्या गोष्टी वापरता आणि या 4 ते 5 वर्षामध्ये या एआयचा आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ChatGPTमध्ये असेल, जेमिनाय असेल, ह्या जे पण प्लॅटफॉर्म आहेत ह्यांच्यावरती पोरं कोड टाकू-टाकू, कॉपी करू-करू आतापर्यंत तर सर्व्हाइव्ह होत आले. परंतु ह्याच्यामध्ये मित्रांनो, कंपन्यांना पण माहिती आहे, की पोरं कॉपी करतात, पेस्ट करतात, सगळं करतात आहे. मग आपण एक काम करूया का, ह्या पोरांना साइड आउट करून पर्मनंट सोल्युशन म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स टाकून देऊ. हाच विचार प्रत्येक कंपनीने केलेला आहे मित्रांनो. ले ऑफ्स करायची आहेत, कंपनीतनं जे एम्प्लॉयी आहेत त्यांचे काढून टाकायचे आहेत. सगळं ऑटोमेशन ह्यांना कंपन्यांमध्ये आणायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, त्यांना जे कॉस्ट असतं, एखाद्या एम्प्लॉयीला ते 10 ते 15 लाखाचं जर पॅकेज देत असतील, ते 15 लाख ते 20 लाखाचं पॅकेज डायरेक्टली शून्य होऊन जाईल. जिथं त्यांना पूर्ण मॅनेजमेंट बसवावं लागतं एखाद्या प्रोजेक्टसाठी. ते प्रोजेक्टसाठी ते ऑटोमॅटिक जसं जेवढा ऑटोमॅटिक तो प्रोजेक्ट होईल, या सर्व गोष्टी जे आहे ते पूर्णतः आता कंपन्या बघत चाललेल्या आहेत आणि ज्या कंपन्यांच्या बोर्डमध्ये जे बसलेले लोक असतात आहेत ना, त्यांना कॉस्ट कटिंग करायची आहे, कमी पैशामध्ये चांगलं प्रोडक्ट पाहिजे आणि ही मशीन जी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे देऊ शकतं, हे त्यांना देखील माहिती आहे. म्हणूनच मित्रांनो हे इम्प्लिमेंट करतात आहे. मित्रांनो, Amazonमध्ये ले ऑफ झालेले आहेत. आता याच्यामध्ये 14,000 एम्प्लॉयीला आत्तापर्यंत काढण्यात आलेले आहेत. त्यांच्या व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस म्हणजे एचआरच्या ज्या व्ही-पी असतात त्यांनी येऊन डिक्लेअर केलं, की आम्ही आता 14,000 लोकांना काढून टाकतोय कंपनीमध्ये. आम्ही काहीतरी असे पावलं उचललेले आहेत कॉस्ट कटिंगसाठी वगैरे यांचं कारण दिलं. सगळ्यात महत्त्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही आमच्या कंपनीत आणलेलं आहे. त्यामुळं ज्या गोष्टी आम्हाला लागत नाही आहेत, त्या गोष्टी आम्ही काढून टाकतो. याच्यामध्ये समाविष्ट आहेत एच-आर डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, परत मित्रांनो टेक्निकल डिपार्टमेंट्स असतील, टेक्नॉलॉजी, परत आय-टी, नेटवर्क्स यांसारखे जेवढे पण लोकं आहेत, त्यांच्या सगळ्यांची ले ऑफ झालेली आहे. 14,000 लोकांना काढून टाकलेलं आहे. Amazon ही ई-कॉमर्स कंपनी आहे म्हणल्यावरती त्याच्यामध्ये मित्रांनो, जे लॉजिस्टिक्सशी रिलेटेड सॉफ्टवेअर्स असतात, जे लॉजिस्टिक्सशी रिलेटेड ज्या मशिनी आहेत, ज्याच्यावरती सगळ्या गोष्टी चालतात मित्रांनो, त्या सगळ्या त्यांनी जिथं मा मा त्या त्या ठिकाणी, त्या परिस्थितीला माणूस लागणारच नाही, असं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे एआयच्या मदतीने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने. जेणेकरून मित्रांनो मॅन पॉवर कमी होईल आणि रोबोट आणि मॅन हे दोघांचं कॉम्बिनेशन तिथं काम करेल. जास्तीत जास्त रोबोट, कमीत कमी माणसं. म्हणजेच काय मित्रांनो, त्या मशीनची जी कॉस्ट असते, त्याला वन टाईम सेटल करायची असते. त्याला आयुष्यभर तुम्हाला पैसा द्यावा लागत नाही, काही नाही. ती खराब झाली तर त्याला रिप्लेस करून तुम्ही आणू शकता. परंतु मित्रांनो, एखादा मनुष्य असेल तर त्याला कंटिन्यू पगार द्यावा लागतो, भत्ते द्यावं लागतात, सोयीसुविधा द्याव्या लागतात. या सर्व गोष्टींचा विचार करून ह्या ज्या कंपन्या आहेत, त्यांना रिप्लेस करत चाललेले आहेत. म्हणजे कंपनीतनं काढून टाकणार आहेत. 14,000ची तर एम्प्लॉयींची जी ले ऑफ आहे ती झालेली आहे. आपल्या भारतामध्ये 1,000 एम्प्लॉयी आहेत, त्यांना काढून टाकलेलं आहे. बाहेरचे जे आहेत ते 12,000 एम्प्लॉयी जे आहेत त्यांना अजून काढून टाकलेलं आहे आणि त्यांना मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे, की 90 दिवसला जो पेमेंट आहे तुम्हाला भेटेल. 90 दिवसामध्ये तुम्ही नवीन जॉब बघा किंवा आपल्याच कंपनीमध्ये जर तुम्हाला कुठल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर तुम्हाला तिकडे शिफ्ट करण्यात येईल. यांसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या Amazonचे जे
बोर्ड्स आहेत किंवा ह्युमन रिसोर्सेस आहेत, त्यांनी ह्यांना सांगितलेलं आहे. मुख्य रूपात जर बघितलं तर मित्रांनो, Amazonने डायरेक्ट डिक्लेअर केलेलं आहे, की आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतोय आणि याच्यामुळं आमची जी मॅन पॉवर आहे ते कमी झालेले आहे. खरं बघितलं तर ह्याच गोष्टीने आपण विचार केला, यांची मॅन पॉवर कमी झालेली आहे आणि ज्या गोष्टी मित्रांनो लाखो करोडो रुपये देऊन ह्यांना जे मॅन पॉवर विकत घ्यावं लागायचं, ते आता कुठेतरी कमी होणार आहे. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फायदे तर खूप आहेत. फक्त कंपनी मालकासाठी, आपल्यासाठी नाही. गोरगरिबांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी नाही. ज्याने पुण्या, मुंबईसारख्या एरियामध्ये जर फ्लॅट घेतला, त्याच्यासाठी तर ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काही फायदा नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा आजपर्यंत पोरांना एवढंच होत होता, की प्रॉम्प्टवरनं कोड कॉपी करणं, पेस्ट करणं. ज्या गोष्टी जिथं लागतात त्या माहिती असतात ऑलरेडी, तिथं तेवढं कंप्लीट करणं. परंतु हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्यांना लहान बाळ पोरं समजत होती, ते एवढं तीव्र होईल, की अक्षरशः त्याच इंजिनिअर्सचा, त्याच सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पूर्ण जॉब खाऊन टाकल, हे कुणीही विचार केला नव्हता. मित्रांनो, आताशी फक्त 5 वर्ष झालेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते रंगात आलेलं आहे. परंतु मित्रांनो, याच्या पुढं काय अवस्था होईल, काय सांगता येत नाही. मित्रांनो, या सर्व गोष्टीमुळेच गव्हर्नमेंट जॉब वगैरे जे परमनंट जॉब्स असतात, त्यांच्याकडे लोकं जाण्यास प्रयत्न करतात. 30-30, 40-40 लाख पोरं जे असतात ना, हे 1000 जागेसाठी फॉर्म भरतात. एकच कारण असतं, की परमनंट काम पाहिजे. परमनंट जर असेल, तर हे आय-टी सेक्टरमध्ये जे गोष्टी चालतात, ले ऑफ्स असतील, कंपनीतनं काढून टाकणं असेल, पैसा ह्यांना खूप भेटतं मित्रांनो. अक्षरशः ह्यांना दाबून पैसा देतात. परंतु एका काळी जर वेळ आली, तर ज्या प्रकारे ह्यांना हाकलून देतात, ज्या प्रकारे काढून देतात, एखाद्या सर्वसामान्य दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला पण आहे ना कुठला मालक हाकलून देत नाही. त्याप्रमाणे मित्रांनो, अक्षरशः त्याच्यापेक्षा 10 पटीने डेंजरस हे हे जे लोकं आहेत आय-टीशी रिलेटेड, हे स्वीट अँड सॉफ्ट मेसेज पाठवतात तुम्हाला. म्हणजे असं वाटलं पाहिजे, की तुम्हाला कळ पण आली नाही पाहिजे आणि हे पण नाही. ह्यांचं जे भाषा असते ती बोलण्याची लय वेगळी असते, की आम्ही अशामुळं, आम्ही इंटरनॅशनली ह्याच्यामुळं, प्रेशरमुळं, ट्रेडमुळं आम्ही तुम्हाला कंपन्यांना काढून टाकतोय. त्यामुळं तुम्ही कुठेतरी दुसरीकडे बघा. तुम्हाला आम्ही थोडेफार पैसे देतो. 3-4 महिने तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकताल. आम्ही प्लेसमेंट करून देतो. यांसारख्या गोष्टी हे बोलतात मित्रांनो. अक्षरशः तुम्ही विचार करा, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा असेल, मित्रांनो पुणे, मुंबईसारख्या एरियामध्ये जर त्यांनी घर घेतलं असेल, स्वप्न बघत असेल, चांगल्या गोष्टी त्याच्या आहे ना आतापर्यंत पूर्ण होत आलेल्या असतील. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी येऊन मित्रांनो त्याचा जर जॉब याच्यामध्ये गेला आणि त्या जॉबमध्ये मित्रांनो ज्या पोराला लाख रुपये पगार भेटत होता, त्याची फॅमिली त्याच्यावरती डिपेंडंट होती आणि पूर्ण त्याच्या फॅमिलीला व त्याने स्वतःने फ्लॅट घेतला असेल, गाडी घेतली असेल, त्याचे ई-एम-आय, शिक्षण पोरांचं या सगळ्या गोष्टी असेल. एकदा कम्फर्ट झोनमध्ये गेलं, आय-टी सारख्या सेक्टरमध्ये गेलं, एखादा मोठा डेव्हलपर इंजिनिअर झालं आणि त्याच्यानंतर मित्रांनो यांसारख्या गोष्टी यायला लागल्या, की मी जे काम करतोय ती एखादी मशीन पण करू शकते. तर अक्षरशः मित्रांनो त्या माणसाला पगार देण्यापेक्षा एका सर्वसामान्य रोबोटला हायर करून हे सर्व गोष्टी कंप्लीट करून घेऊ शकतात मित्रांनो. मित्रांनो ह्याच्यामध्ये आता मला कमेंट सेक्शनमध्ये खूप लोकं येऊन बोलतील, की स्किल सेट वाढवावा लागतो, स्किल करावं लागतं. अरे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आलं, जे एआय पूर्णतः कोड करून तुम्हाला देतंय हां, पूर्ण सगळं एखादी वेबसाईट जर तुम्हाला बनवायची असेल, तर पूर्णतः ती वेबसाईट तुम्हाला बनवून देतंय. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, तर तुम्हाला तुमच्या कोडला कोण विचारणार आहे का? हे मला विचारायचं आहे पहिली गोष्ट. ज्या ॲक्युरसीने जी एखादी मशीन रिझल्ट देते, तेवढा एखादा माणूस देत नाही आणि पहिली गोष्ट टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते. एखाद्या माणसाला जर काम दिलं, तर 10 तास तो त्या गोष्टीसाठी लावू शकतो. परंतु एआयशी रिलेटेड कुठली पण गोष्ट असेल, जी डेव्हलप केली असेल, तिला वेळ लागत नाही मित्रांनो. 2 ते 3 सेकंदामध्ये रिझल्ट भेटतो. प्रत्येक गोष्टी ती फास्ट करते आणि कंपन्या म्हणूनच ज्या क्लायंटला, त्याच्या कस्टमरला सॅटिस्फाईड करण्यासाठी एखाद्या वेळेस स्वतःच्याच माणसाचा, स्वतःच्या एम्प्लॉयीला काढून देखील टाकू शकतात आणि त्या मशिनीला तिथं बसवू शकतात आणि एआयचा वापर करून पुढे जाऊ शकतात. मित्रांनो, आता याच्यापुढे काय होईल काय सांगता येत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णतः तर कव्हर झालेला आहे. लोकांनी यांना खेळणं समजून हाताला धरलं होतं, परंतु आता हे चाबूक झालेलं आहे. परंतु ह्याच्यानंतर काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहील. कित्येक लोकांचे जॉब जात आहे. TCSने हाकललं, Amazonने हाकललं, विप्रोने हाकललं, इन्फोसिसने हाकललं, ॲसेंचरने हाकललं. या सगळ्या कंपन्या त्यात गेल्या 2 वर्षापासून थोड्या प्रमाणात तर ले ऑफ करत आहेत. मित्रांनो, काही-काही कंपन्यांचा आकडा ऐकून आकडी येते. अक्षरशः 10-10, 15-15 हजार लोकांची ले ऑफ करत आहे. परंतु मित्रांनो, याच्यावरती काय सोल्युशन राहील एखाद्या सर्वसामान्य माणसाला, मनुष्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काय सोल्युशन राहील, हे बघणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, ज्या पैशामुळं, जे कामामुळं एखाद्या व्यक्तीला भाकर भेटत असेल,
त्या व्यक्तीला काढून जर कंपन्या रोबोट्सला जर तिथं आणून बसवतील स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या सर्व गोष्टीसाठी, तर मित्रांनो त्या सर्वसामान्य माणसाने फक्त डिलिव्हऱ्या करणं, इकडं जाणं, तिकडं जाणं, परत दुसरी गोष्ट मित्रांनो स्वयंपाक करणं, कपडे धुणं यांसारख्या गोष्टी करायच्या का? मला हेच कळत नाही की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा आहे का तोटा आहे? मला याच्यापुढं फक्त एवढंच वाटतंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स पूर्णतः मनुष्य जे आहेत, जे कामं करतात, जे सगळ्या कामं आहे ना प्रॉपरली करतात ते आजकाल कॉर्पोरेटमध्ये असतील, फायनान्शियल सेक्टरमध्ये असतील, टेक सेक्टरमध्ये असतील, त्यांच्या कामांना पूर्णतः बरबाद करून टाकू शकतं. एवढी पॉवर ह्याच्यामध्ये आहे. सगळे चेंजेस करू शकतात. आपल्या हातात आहे आता ह्याला वापरायचं का नाही वापरायचं. कारण मित्रांनो, हे आपले जॉब एके ना एके दिवशी खाणार आहे. कारण तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं पुढच्या 10 ते 15 वर्षामधनं पूर्णतः डिजिटली ट्रान्सफर होऊन जातील कंपन्या. सगळ्या कंपन्या एम्प्लॉयी हायर करण्यापेक्षा अक्षरशः अशा लोकांना हायर करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, काही लोकं म्हणतील आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड कोर्सेस करावे, ते एआय शिकून घ्यावं, हे शिकावं. एआय शिकणं म्हटल्यावर ते फक्त काय प्रॉम्प्टवरती आहे ना, मेसेज लिहून आहे ना, फोटो बनवणं एवढं नसतं मित्रांनो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो इंजिनिअर असतो त्याला मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, परत त्याला ज्या कोडिंग लँग्वेजेस असतात त्या सगळ्या परफेक्टली यायला पाहिजेत. पूर्णतः परिपूर्ण ब्रह्म म्हणतात ना त्याला, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात परफेक्ट पाहिजे तो. असे जे लोकं असतात तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअर बनतात. त्यांनाच कंपन्या हायर करतात. कुणालाही आंडू-पांडू हायर करू शकत नाहीत मित्रांनो. कारण कंपन्यांना पण माहिती आहे, की ही पोरं जे आहेत ते रिटर्न देतील आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती काम करून काहीतरी असं बनवतील, जेणेकरून मित्रांनो पुढच्या फ्युचरमध्ये त्या गोष्टीला स्कोप असेल आणि फ्युचरमधनं कंपनीला त्याला प्रॉफिट होऊन जाईल. मॅनपॉवर कमी होईल आणि ते मॅनपॉवर कमी झाल्यावरती अक्षरशः मित्रांनो पोरांना पैसा भेटेल, म्हणजे त्या कंपनीला पैसा भेटेल, कंपनीच्या ओनरला पैसा भेटेल. कंपनी फक्त ओनरचा विचार करते आणि कंपनी स्वतःचा विचार करते. कंपनी माणुसकीचा विचार करत नाही. हे सरकार नाही आहे. सरकार फक्त आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण जगामध्ये सरकार एक अशीच गोष्ट आहे, गव्हर्नमेंट सेक्टर असा एकच गोष्ट आहे, जे की स्वतःच्या एम्प्लॉयीचा विचार करतो. बाकी कुठलेच असे सेक्टर नाही की स्वतःच्या एम्प्लॉयीचा विचार करतो. मित्रांनो खूप घातक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय होतं हे बघूयात आपण. जर पुढे जाऊन कुणाचे जॉब गेले, काय गेले, पूर्णतः लोकं बरबाद झाले, तर मी तुम्हाला परत सांगायलाच आहे. मी बोललो होतो तुम्हाला असं तसं. तर मित्रांनो जाऊन द्या. या सगळ्या गोष्टीवरती पुढं परत डिस्कस करूया. कंपन्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे, की एम्प्लॉयींना काढू नका. त्यांच्यावरती पूर्ण फॅमिली डिपेंडंट असते. गोरगरिबीतनं आलेले असतात, शिक्षण घेतलेले असतात. त्यांचे हाल करू नका. मी एवढंच सांगेल यांना. पगार द्या. कमी पगारामध्ये तुम्ही ठेवून घेताय. सगळ्या गोष्टी करताय. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले म्हणून त्यांना असं दाखवून देताय, की इन्क्रिमेंट नाही होणार, हे नाही होणार. परंतु मित्रांनो, त्या माणसाने जर एआय आलं तर खायचं काय? राहायचं कसं? हां? या सगळ्या गोष्टीचा विचार करा. तुम्ही पण स्वतः माणूस आहात. तुमच्या खिशातनं 2 पैसे जास्त चाललेत म्हणून तुम्ही हा विचार करू नका, की आपण आहे ना एखाद्या रोबोट्सला हायर करू, एखाद्या एआय तंत्राला हायर करून आपण आहे ना या सर्व गोष्टी करूयात. जाता-जाता मित्रांनो फक्त एवढंच सांगतो, ले ऑफपासून वाचवण्यासाठी मी काय स्किल डेव्हलप करू शकतो, हे करू शकतो. परंतु मित्रांनो मला एवढंच कळत नाही आहे, की एआय जर तिथं घुसलं, तर आपल्याला स्किल डेव्हलप करून पण काही फायदा नाही आहे. मग अशा काहीतरी गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला त्या आयुष्यभर पोहोचतील गोष्टी. आता याच्यामध्ये तर मला ऑप्शनमध्ये गव्हर्नमेंट जॉब दिसतं, अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी दिसतात. ह्याच्यावरतीच आपण काहीतरी करू शकतो. कारण या गोष्टींचा डिमांड कधीच जाणार नाही. कुठला आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन इथं झक मारणार नाही हे मला कळतंय. त्यामुळे मित्रांनो याच्याशी रिलेटेड काहीतरी करा, जेणेकरून तुमचं पोट तर पुढे तरी जाऊन भरेल. एवढंच माझं सांगणं आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.